पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान। पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी 5 पर्यंत सुमारे 90% मतदान। भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी प्रतिष्ठा पणाला, 4 तारखेची रंगत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी। उद्धव ठाकरेंनी सुचवलं दानवेंचं नाव। ठाकरेंचा निर्णय काँग्रेसला मान्य होणार का पाहणं महत्त्वाचं। विधान परिषदेच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीत फूट। ठाकरे उमेदवार नसल्यानं काँग्रेस आपला उमेदवार देणार। विधान परिषदेची उमेदवारी ठाकरेंनी न घेतल्यानं काँग्रेस नाराज। विधान परिषद उमेदवाराबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ, काँग्रेस नेते सचिन सावंतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा होती असं वक्तव्य। अंबादास दानवेंच्या उमेदवारीचा निर्णय चर्चा करून घेतलेला नाही। भाई जगतापांची उद्धव ठाकरेंवर नाराजी। तर ही जागा सेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, वडेट्टीवारांची भूमिका। अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट। आमदारकी खासदारकी तुमच्यावरून 100 वेळा कुर्बान। उद्धव ठाकरेंसोबतचा व्हिडिओ स्टेटसला ठेवून खास पोस्ट। विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त 6वा उमेदवार देण्याच्या तयारीत। महाविकास आघाडीत नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत। ठाकरे उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडीत नाराजीचा सूर। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आजच ठरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक। उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून कुठलीही ऑफर नाही, बच्चू कडूंचं स्पष्टीकरण। तर निरोप असल्यास एकनाथ शिंदेंना भेटायला जाऊ, बच्चू कडूंचं सूचक विधान। बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा 92 मतांनी पराभव। पहलगाम सारखा धर्म विचारून हिंदूंवर हल्ला करणाऱ्या मीरा रोडच्या जुबैर अन्सारीची संजय राऊतांकडनं पाठराखण। एकाच धर्माकडून हे होत नाही, सगळेच धर्म असं करतात, राऊतांचं धक्कादायक विधान। भोंदू अशोक खरातला 7व्या गुन्ह्यात 14 न्यायालयीन कोठडी, 14 दिवस न्यायालयीन कोठडी। 8व्या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा कोर्टाकडे अर्ज। 8व्या गुन्ह्यातही महिलेवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी धक्कादायक धागेदोरे समोर। आरोपीच्या मोबाईलमध्ये तरुणीचे फोटो, कोड नंबर्स आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाला बळ। नाशिकमध्ये लहान मुलांच्या अपहरणाच्या संशयावरून महिलेला नागरिकांकडून चोप। पंचवटीतल्या गजानन चौकातील घटना। मुलांना फूस लावून सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी देण्यात येणार। महापालिकेने इमारतींच्या उंचीवरचे निर्बंध शिथिल करण्याचा घेतला निर्णय। सुरक्षिततेबाबत प्रश्न मात्र गंभीर होणार।